नमस्कार मित्रांनो, आज आपण संधीमधला सेकंड पार्ट म्हणजे थर्ड पार्ट पहिला आपण संधीचं हे पाहिजे. संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे होय. संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे होय. संधीचे 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. 3 प्रकार हे तुम्हाला माहित पाहिजे. आता स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. 5 प्रकार पडतात स्वर संधीचे. 5 मधले आपण दीर्घत्व स्वर संधी हा नियम पाहिला आहे. दीर्घत्व स्वर संधी हा या नियमातले संपूर्ण उदाहरण, दीर्घत्व स्वर संधी मधले संपूर्ण उदाहरण, फक्त मी थिअरी इथं काय नाही, फक्त आणि फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर संधीवरचे उदाहरण आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. डोळ्यानं बघून आणि नजरानं बघून आणि डोळ्यानं ऐकून आपला फक्त सराव झाला पाहिजे. आता दीर्घत्व स्वर संधी जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता दुसरा, इथे स्वर संधीचे 5 नियम पडतात. 5 मधला फर्स्ट दीर्घत्व स्वर संधी. दुसरा गुणादेश स्वर संधी. गुणादेश स्वर संधी त्यालाच विजातीय स्वर संधी असे म्हणतात. आपल्याला हा नियम पाहायचा आहे. त्या नियमाला फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करू वाटलं करा, नाहीतर नका करा. ते करणं गेलं तरी चालते. फक्त तुमचं 1 ते 2 मार्क फिक्स होणार म्हणजे होणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. गुणादेश प्रत्येक कोणत्याही परीक्षेला असो 1 किंवा 2 मार्क, संधीवर 2-3 मार्क येतातच. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाऊ सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेअर करा नाहीतर नाही करा. तुम्ही एखाद्या पोरीला म्हणलं की काही शेअर करता, पण आपल्या मित्रापर्यंत व्हिडिओ सुद्धा आपण शेअर करू शकत नाही. इतकं असते मुलाचं. पण आपला मित्र पुढे गेला की नाही पाहिजे की नाही, आपला मित्र पुढे गेला पाहिजे भाऊ, तसं नाही तर आपण सुद्धा पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी गुणादेश मध्ये संधीवरचे आपल्या युट्यूब चॅनलवर दीर्घत्व स्वर संधीमध्ये सगळे उदाहरण झालेले आहे. आता गुणादेश स्वर संधी त्याला विजातीय स्वर संधी असे म्हणतात. पहा, आता एकदम तुम्हाला लक्षात राहील. एकदम लक्षात. तुम्ही थेअरी शिकला असाल, नाही शिकला असाल, थेअरी कुठं बी युट्यूब चॅनलवर तुम्हाला खूप काही व्हिडिओ आहेत. क्लास लावायचे काय करत नाही. गुणादेश स्वर संधी बघा. स्वर संधी मधला दुसरा नियम गुणादेश स्वर संधी. गुणादेश किंवा विजातीय भाऊ, बारका भाऊ म्हणून सांगालो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करू वाटलं करा, नाहीतर करा. तुमचा 1 मार्क फिक्स होणार म्हणजे होणारच. इथं गुणादेशालाच विजातीय स्वर संधी असे म्हणतात. लक्षात कसं ठेवायचं सांगतो बघा. अ किंवा आ पुढे, ई किंवा ई आल्यास ए होतो. ए लक्षात असू द्या. मी तुम्हाला एकदम ट्रिक तर सांगतोच आहे कसं लक्षात ठेवायचं. बघा तुम्ही, अ किंवा आ पुढे उ आल्यास ओ होतो. हो, राईट. अ किंवा आ पुढे रू आल्यास अर होतो. बघ, रू वरचा महत्वाचा भाग 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. फक्त व्हिडिओ जाऊन पहा. 1 मार्क फिक्स होणार. तिथे लई नाही, 2-3च उदाहरण घेतलेत. रू प्लस रू बरोबर दीर्घ रू होतो. हे नियम भाऊ रू ह्याच्यामध्ये शिकले. जाऊन व्हिडिओ पहा. 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे भाऊ. मला छोटा भाऊ समज, जे समजू वाटत ते समज, पण व्हिडिओ पहा. आता बघ, गुणादेश कसं लक्षात ठेवायचं. गुणादेश त्याला विजातीय स्वर संधी म्हणतो. बघ भाऊ, आता हे कसं लक्षात ठेवायचं. अ किंवा आ प्लस ई किंवा ई आल्यास ए होतो, राईट. अ किंवा आ प्लस उ किंवा उ बरोबर ओ होतो, राईट. आता बघा, अ किंवा आ पुढे रू आल्यास अर होतो, राईट. बघा
मित्रांनो, समजा गुणादेश, तुमच्या नावात गुणाजी म्हणा किंवा गुणा नावाचा व्यक्ती असेल, व्यक्ती, त्याच्यावर लक्षात ठेवायचं गुन्हा. आपल्याला काय फक्त लक्षात ठेवायचं आणि एक मार्क घ्यायचा आहे. त्याच्यासाठी नाव महत्वाचं नाही, आपल्याला लक्षात गुणादेश संधी, गुणादेश स्वर संधी, विजातीय स्वर संधी म्हणतात त्याला गुणादेश. राईट. आता विजातीय कसं लक्षात ठेवायचं? गुणादेश विजातीय कसं लक्षात ठेवायचं? वीज, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, वीज, त्याच्यामुळे विजय करायचं, त्याच वीज लक्षात ठेवायचं. विजातीयला वीज लक्षात ठेवायचं. गुणादेश विजातीय स्वर संधी. राईट. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज पडली, मग गुन्हा काय म्हणणार? ए ओ अर असं म्हणणार. काय म्हणणार? ए ओ अर. गुणादेश ए ओ अर. काय म्हणणार ते? वीज पडली, पावसाळ्याचे दिवस आहेत, गुणादेश वीज पडली, ए ओ अर वीज पडली, त्याच्यामुळं ए ओ अर. गुन्हा, तुमच्या गावातला व्यक्ती, विजातीय वीज पडली पावसाळ्यात, ए ओ अर म्हणणार. काय म्हणणार? ए ओ अर असं म्हणणार. असं लक्षात ठेवायचं. आता बघा ह्याच्यावरचे उदाहरण पहा. अ किंवा आ प्लस ई किंवा ई, पुढं जर ई किंवा ई आलं तर ए होते. राईट. ए होते. अ किंवा आ प्लस उ किंवा उ आल्यास ओ होते. अ किंवा आ प्लस रू आल्यास अर होते. राईट. ए ओ अर. हो, लक्षात ठेव. गुणादेश किंवा विजातीय स्वर संधी. गुणादेश, गुणाजी, तुमच्या गावातला व्यक्ती, वीज पडली, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, ए ओ अर म्हणणार. किंवा काही संकट आलं त्याच्यावर, ए ओ अर. आपल्याला काय लक्षात ठेवायचं भाऊ? एक मार्क फिक्स. तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ना करा. आता बघा, हे फक्त लक्षात ठेवा. ए ओ आलं ओ, र आलं अर. पुढं बघा. ह्याच्यावरचे आता काय उदाहरण पाहू. ईश्वर अधिक इच्छा. उदाहरण बघा मित्रांनो. ईश्वर अधिक इच्छा. ईश्वर अधिक इच्छा. राईट. उदाहरण. र अधिक र. पहिल्या शब्दामधला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दामधला पहिला वर्ण, हे लक्षात ठेवा. र मधला अ वेगळा करतो मी इथंच. अ अधिक ई. राईट. अ अधिक ई बद्दल आपण काय घेतलं होतं? ये. अ अधिक ई बद्दल ये घेतलं होतं. ये लक्षात ठेव. ए. राईट. र प्लस ए. राईट. ए. आता बघ, रे होते इथं, त्याचा एक मात्रा रे. राईट. आता हे बघ, वरचं शिळ जशाचं तसं आपल्याला खाली आणायचे. म्हणजे हे काय? ओके, वरचं जे आहे ना भाऊ, ते खाली आणायचे. ई व रे, इथं रे तयार झाला आणि इकडे काय होतं? इच्छा. ईश्वर इच्छा. त्याला काय? गुणादेश किंवा विजातीय स्वर संधी असे म्हणतात. हे बघ, पुढला प्रश्न बघ. पुढलं पहा. उदाहरण. पुढलं. गण अधिक ईश. गण अधिक ईश. न अधिक अ अधिक न ला हलान केलो, अ वेगळं झालं, ई इथं, अ प्लस ई, त्याच्या पुढं ए होतो. ए. गुणादेश स्वर संधीचा नियम लक्षात ठेवा. न अधिक ये. राईट. ने. राईट. वरचं जसं तसं खाली आणायचं. ग न ला ने इथं आणि वरचं काय? श. गणेश. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. पुढलं पहा. आता काय? उमा अधिक ईश. उमा अधिक ईश. राईट. मा अधिक ई. राईट. म अधिक आ अधिक
ई, राईट. बघ मग आ अधिक ई बरोबर ये होते. मग अधिक ये, मे झालं. मे महिना, इंग्लिश महिने भाऊ तुला माहिती आहेत, पण मराठी महिने तुला पाठ नाही. तू बघ एक बार मराठी महिने तुला पाठ आहेत का. तुला बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येऊ शकतो, मराठी महिने आणि इंग्रजी महिने बुद्धिमत्तामध्ये. इतकं लक्षात ठेवा. हे मे जशाचं तसं, आणि इकडे काय होतं श, उमेश. तरी हे बघू आता पुढलं उदाहरण पाह. भाऊ मी तुला हे सांगून राहिलोय की गुणादेश तिथून मागचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पहा. कोणकोणते स्वर संधीमधला झालेले आहेत उदाहरण ते पहा. स्वर संधीचे 5 नियम. आता चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. बघ द्र, द्र अधिक उ, द अधिक र अधिक अ अधिक उ. गुणादेश ए ओ आर, ए ओ आर. हे भाऊ लक्षात ठेव काय आता अ प्लस उ आलं, द अधिक र अधिक ओ होते इथं ओ, चन ओ झालं. आता काय होतं इथं द्रचं द्र, ओचं ओ, चंद्रो. वरचं जसं तसं खाली आणायचं. चंद्रोदय, 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 राईट. चंद्रोदय. महाअधिक उत्सव, महाअधिक उत्सव, महाअधिक उत्सव आहे. देव अधिक इंद्र, देव अधिक इंद्र. भाऊ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाक. भारत माता की जय म्हणून एक बार. बघ आता महाअधिक उत्सव, हा अधिक उ, महा ह अधिक असं लिहू. तुला जर असं लिहून नाही ह अधिक आ अधिक उ, राईट. ह अधिक आ प्लस उ, ओ होते ओ, उ आलं की ओ, ए आलं की ई आलं की ए, ओ, राईट. बघ होता ओ. वरचं जसं तसं खाली आणायचं. मग इथं ओ झालं सव, महोत्सव, महोत्सव. वरचं खाली आलं जसं तसं. इथं हो झालं, राईट. पुढलं बघू. देव व अधिक अ अधिक ई. आता इथं ई कसं आहे, इथलं ई असं आहे बघ. असं लिहिलं तर मार्क भेटणार ना. आपल्याला MPSC ला किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला लिहायचं नाही, फक्त पान फाडजेशी गोल करायचे. बघ व अधिक अ प्लस ई, अ प्लस ई बरोबर ए होते. ए त्याचं व्हेरी लॉट, राईट. करता जशाचा तसा खाली व. आता वे, राईट. जशाचं तसं वे. आता काय देवेंद्र, दे हे जसं देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र फडणवीस. वाट लावून टाकली महापौरला आपली, त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस. हे लक्षात ठेवायचं. काही करून भाऊ आपल्याला परीक्षेला एक मार्क महत्वाचा असतो, त्याच्यामुळं लक्षात कसं ठेवायचं आणि कोणत्या पद्धतीने ठेवायचं हे
आपली बी ट्रिक लावा तिथं, काही करा, लक्षात ठेवा. देव अधिक सूर अधिक इंद्र. सूर अधिक इंद्र, सूर अधिक इंद्र, परम अधिक ईश्वर. परम अधिक ईश्वर, परम अधिक ईश्वर. गंगा अधिक उदक. गंगा अधिक उदक. हे बघो, र अधिक अ अधिक ई, जसं तसं. र अधिक अ प्लस ई आल्यावर ये होते भाऊ, ये वरचा जसा तसा. राईट. रे इथे काय रे, जसा तसा. असंच सु रेन द्र, जसाच तसं. सु खाली आणलं आणि हे द्र जसाच तसं खाली आणलं, सुरेंद्र. राईट. म अधिक अ अधिक ई. राईट. म अधिक अ प्लस ई, बरोबर. गुणादेश ए ओ आर ए ओ आर ए ओ आर ए. राईट. आता पाय भाऊ, मी तुला काय सांगून राहिला हो, इथं बघ कसं करायचंय. याचं काय होतं, मात्रा होते, मात्रा इथं मे. राईट. वरचं जशाचं तसं खाली आणायचं. परमेश्वर, परमेश्वर, परमेश्वर. राईट. इथं गा अधिक उ, ग अधिक आ अधिक उ. हे बघ, आ अधिक उ बरोबर ओ. ओ ए ओ आर ए ओ आर ए ओ आर ए ओ आर. पाठच करून ठेवायचं. ग अधिक ओ, ग अधिक ओ. राईट. गो. इथं गो, जीव गो म्हणजे जाणे. इथं नाही होते. इंग्लिश इकडे कशाला म्हणतोस, आधीच आपल्याला मराठी जम ना. गो बघ, गो घरचं जसं असतं खाली आणायचं. गंग गो दक दक. वरी जे राहिलं होतं ते खाली आणायचं. इथलं गंगा आणि इथलं दक जसं तसं खाली आणायचं. इथं गो तयार झालं. पुढला काय आता भाऊ, बापू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कर. माय बापू, एक मार्क महत्वाचा असताय. आता बघा, उदक. उदकचे समानार्थी शब्द लिहून देतो. उदक समानार्थी शब्द येऊ शकते. अ उदक म्हणजे नीर. नीर अभू वारी, अभू वारी. परीक्षेला अत्यंत महत्वाचा आहे भाऊ. वारी जल पाणी, जल पाणी पेय व नीर अभू वारी जल पाणी पेय. पाणीची भाऊ इकडून येणार. पाणी पेय. सलील तोय, सलील तोय, सलील तोय. जीवन अब, जीवन अभ अभ. बघ भाऊ, जे महत्वाचं आहे ते कसं सांगतो आता तुला. 101% परीक्षेला येणार. उदक अब लक्षात ठेव. नीर कयाचा. जल पाणी, येगांटी उकार, इथं पाणी पाणीचं. पेय, पेय म्हणजे उदक पाणी. सलील तोय जीवन.
जग पाणी सोय वारी. हे बघ भाऊ, देव आदि कृषी, देव आदि ऋषी गुणाते किंवा विजातीय स्वर संधी. बघ अ प्लस असं सांग, अ किंवा आ पुढं रू आल्या अर होतो अर. अर 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 ये अ अर ये अ अर ये अ अर. पाठ करून दे भाऊ. आता बघ, देव आदि कृषी व अ अधिक रू. भाऊ आता तू जर म्हणलास हे अ कुठून आलं, तुझं काही खरं नाही. तुला घरात कोंडूनच मार पाहिजे. हे अ जर तुला माहित नसलं कुठून आलंय, व मधलं अ आलंय भाऊ, लक्षात ठेव. व मधलं अ, राईट. बघ भाऊ, अ प्लस रू, अ प्लस रू बरोबर अर. व अधिक अर, राईट. अ इकडे मिसळते, व व झालं. आणि हे र आहे नाही, र र वरी जाते, ऋषीमध्ये र जाते. व वरचं जसं तसा खाली आणायचं. इथं दे एक व, इथं काय होतं सी. आणि हे अर्ध र आहे ते वरी जाते सी ऋषी. कारण हे अर्ध र इकडे मिसळायचं भाऊ, असं करतील. हे जर र मिसळला तर इकडे पुढे येते, त्याच्यामुळं ह्याच्यावर जर र तू दिलास, तुला मार पाहिजे, मार. कारण र इथं वरी जाते, हे लक्षात ठेव. महत्वाचा नियम आहे, लक्षात ठेव, राईट. पुढलं पाहिजे आपल्या उदाहरणामध्ये 101 तुका तुला सगळं समजून जाईल. र इथं बघा, हा अधिक रू, ह अधिक आ अधिक रू, राईट. ह अधिक आ अधिक रू. आ इथं पण आहे, अ आ प्लस रू बरोबर अर. अर होतो अर, अर होतो. अ इकडे जाऊन ह मध्ये मिसळतं, त्याच्यामुळं काय होतं ह, राईट. इथं ह वरचं जसं तसं खाली आणायचं. इकडे काय होतं, इकडे म आणि इकडे सी. म ह आणि सी असं जर तू घरला करून आलास भाऊ, तुझा मार्क गेला. तू बकड नाचत घरला येतोस, पण तुझा मार्क गेला. इथं आपण काय केला माहिती आहे तुला, इथं र इथलं र वर घ्यायचं, महर्षी असं द्यायचं, महर्षी, राईट. पुढलं काय भाऊ, ज अधिक अ अधिक रू. भाऊ इथं असं जर केला तरी तुझा मार्ग गेला, कारण इथं जायला हलंत करावं लागते. कारण शब्द ह्याच्यामध्ये अ आपण वेगळा केला. आता बघू, ज अधिक अ अधिक रू अर अर अर, राईट. ज इकडं अ इकडे मिसळ ज, राईट. रा वरचं जसं खाली आणायचं, ज इथलं जसं तसं सी. आणि इथलं र इथं ह्याच्यामध्ये टाकायचं. इथं झालं सी, राजश्री, राईट. राजश्री जमलं. रू ए ओ अर नियम, अ प्लस आ अ किंवा आ पुढे रू आल्यास अर होतो, राजश्री. आता बघ, तर कितीही जोड शब्द येऊ भाऊ, तरी तू भ्यायचं कारण नाही. कारण इथं बघ, प आधीच अर्धा आहे, त्याच्यामुळं हलत करायचं. अधिक त अधिक अ अधिक रू, राईट. प अधिक त, इथं त आहे, लक्षात ठेव. त हलन केले, अ किंवा आ पुढे प प त अधिक अर, राईट. इथं प ला त जोडून टाका, इथलं इथलं अ इथं घेऊन टाकलं, त झालं. आणि र इथलं र वरी घेतलं. वरचं राहिलेलं काय काय ते खाली आणून टाकायचं आहे बा. स खाली आणलं, इकडे सी राहिलं होतं, सी, राईट.
शी, इथलं र खाली वरील येतं, त्याच्यामुळं सप्तऋषी. राईट, सप्तऋषी. आता बघ भाऊ, पुढलं उदाहरण पाय. हे बघ भाऊ, भाऊ मला बारका भाऊ समज, पण व्हिडिओ शेवट पर्यंत पाय, कारण तुझा एकतरी मार्क फिक्स होणार म्हणजे होणारच सांगतो. तू कितीही संधी पाठ करून ठेव, तुझा परीक्षेला जातोस इथलं रू विसरून जातोच. म्हणून आपलं EOR लक्षात ठेव. गुणादेश संधी, विजातीय स्वर संधी. तुझ्या गावात गुन्हा नावाचा व्यक्ती आहे, वीज पडते, पावसाळ्याच्या दिवसात पाऊस चालू आहे, इथं पण आमच्या इथे पाऊस चालू आहे. गुणादेश, विजातीय स्वर संधी, EOR, अ किंवा आ पुढे रू आल्यास अर होतो, अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास ए होतो, अ किंवा आ पुढे ऊ आलं, ऊ किंवा ऊ, छोटं ऊ किंवा मोठं ऊ, दीर्घ त्याच्याबद्दल ओ होतो. आता बघ, ज्ञान अधिक ऋषी. आता फक्त आपण इतके 4 उदाहरणं घेऊया. इतक्यापैकी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये झाले इतकेच करून टाका, 101% तुमचा मार्क टिकणार. न अधिक अ अधिक रू, इथलं न घेतो, इथलं रू घेतो. राईट, न अ रू. राईट, न प्लस अ किंवा आ पुढे अर होतो, रू आल्यास अर होतो. अ इकडे मिसळलं, न झालं, अ इकडे मिसळलं, र वर गेलं, वरचं राहिलेलं खाली आणा, न्या खाली आलं, न इथलं शी, इथलं र वरी गेलं, सी ज्ञानर्षी. इकडे बघ बघू, आता इथलं पाय, त अधिक रू. त म्हणतं अ वेगळं करायचं, अधिक रू. राईट, त अधिक अ किंवा आ पुढे अर होते, अर होते भाऊ, किती वेळा सांगू तुला, अर. त इथलं अ त मध्ये मिसळलं, इथलं र वरी गेलं, व स जशाचं तसं वरचं खाली आणायचं, व संत इथलं जशाचं तसं, त इथं आलं, त इथलं तू खाली आलं, तू, आणि इथलं र ह्याच्यावरती आहे, वसंत ऋतू. राईट, इथं तर डबल आले म्हणून भ्यायचं नाही, कारण हे बरोबर आहे नियम. त